नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मागच्या 9 ऑक्टोबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे. इथे अर्जुन आणि सायली प्रतिमा त्यासाठी लाडू करत असतात. अर्जुन किचनमध्ये असतो. आज सगळ्यांना आश्चर्य बसलेला असतो. अर्जुन चक्क सायलीला मदत करत असतो. तो विचारत असतो, मी काही मदत करू का? मी ठेवतो, हे सगळे जागेवर मी ठेवतो. नाही हो सर, मी करते, तुम्ही जावा म्हणत असते सायली. पण अर्जुन ऐकत नाही. सायलीला खूप मदत करतो अर्जुन. मग सगळे अर्जुनकडे बघून चक्क होतात आणि हसू लागतात. हे काय? मग अस्मिता त्यावर म्हणूच लागते, हे काय अर्जुनने बायकोचं शेपूट बनून आज किचनमध्ये काम करायला लागलंय की काय? प्रतिमा त्या जाणार म्हणून हा लागलाय की काय तयारीला, असं म्हणत असतो. मग त्यावर अर्जुन म्हणतो, हो मी करू शकतो रोज माझ्या बायकोसोबत काम, असं अर्जुन म्हणतो. सगळ्यांना छान पण वाटलेलं असतं अर्जुन काम करत असतो म्हणून. इकडे प्रताप म्हणत असतो की वारे वा अर्जुन, तू तर चांगलं काम केलंस, रोज करत जा, म्हणजे सायलीला पण जरा बरं वाटेल. मग त्यावर कल्पना म्हणते, अर्जुन चक्क तू आज स्वयंपाकघरात काम करतोयस हे बघून खूप आश्चर्य वाटलं मला, असं कल्पना म्हणते. मग त्यावर चैतन्य म्हणतो, कल्पना मावशी, तू आणि विमलताई आजपासून स्वयंपाकघरात जाणं बंद करा. तुमची ड्युटी ना तुम्ही अर्जुन सरांना द्या, म्हणजे अर्जुन सर आणि सायली दोघे मिळून काम करतील छान. मग कल्पना म्हणते, अरे हो ना. मग त्यावर अस्मिता म्हणलेली असते, प्रतिमा त्या जाणार म्हणून आज अर्जुननी घेतलं आहे की काय ड्युटी. त्यावर सगळेजण मग प्रतिमा त्या म्हणल्यावर जरा नाराज होतात. मग इकडे प्रिया, प्रतिमा आणि रविराज बॅग पॅक करून खाली आलेच असतात. तितक्यात सगळ्यांना खूप वाईट वाटतं प्रतिमा जाणार आहे म्हणून. प्रतिमाला देखील खूप वाईट वाटत असतं. तिला जायचं नसतं, पण तिचा नाईलाज असतो, तिला स्वतःच्या घरी जावंच लागत असतं. मग त्यावर प्रिया म्हणते, हो आम्हाला उशीर होईल, आम्ही निघू मग इकडे प्रतिमा त्या सगळ्यांना भेटायला गेलेले असते. मग सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं. प्रतिमाला पाठवणं म्हणजे पूर्ण आजीला जीवावर आलेलं असतं. पूर्ण आजी म्हणत असते, अगं प्रतिमा काळजी घे तू येत जा अधूनमधून, मला तुझी खूप आठवण येईल, मीच तुझी आई हे तुला लवकर आठवू दे, हीच देवाकडे मागून घेते मी, असं म्हणते. प्रतिमा त्यावर हो मी येत जाईन असं मान हलवते. मग त्यावर प्रताप म्हणतो, असं कसं येणार, ही जर तिचं हक्काचं माहेर आहे ना, ती येणारच, असं प्रताप म्हणतो. मग त्यावर प्रताप म्हणतो, हो की नाही ग प्रतिमा, तू येशील ना? त्यावर प्रतिमा म्हणते, हो. मग सायलीला तर खूप वाईट वाटत असतं की प्रतिमा आत्यासोबत तिचं खूप काही नातं जोडलेलं असतं, म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं सायलीला. आता प्रतिमा आत्या जाणार म्हणून सायलीच्या डोळ्यातून पाणी थांबत नसतं. तिने प्रतिमा आत्यासाठी लाडू केलेले असतात. मग इकडे रविराज आणि प्रतिमा पूर्ण आजीच्या पाया पडत असतात. मग पूर्ण आजी म्हणते, अगदी नीट राहा, जपून राहा, काळजी घ्या. मग कल्पना म्हणते, प्रतिमा तू माझी मैत्रीणच आहेस ग, मला आनंदच होत आहे की तू तुझ्या घरी जात आहेस, पण वाईट पण वाटत आहे की तू इथून जात आहेस, तुला खूप मिस करणार ग आम्ही, असं कल्पना प्रतिमाला म्हणते. त्यावर प्रतिमा अर्जुन म्हणून असं हाक मारते. मग अर्जुन कडे जाते. मग अर्जुनला खूप पण चांगलं वाटत असतं की प्रतिमा आत्या त्याला हाक मारलेली असते. तिने त्याच्यासाठी बदाम, काजू असं हातात मुठीत आणलेलं असतं. हे बघून सगळ्यांना आनंद वाटतं की प्रतिमा आत्या जशी आहे तशीच आहे, जसं अर्जुनला काजू बदाम देत असते. हे बघितल्यावर तर सायलीच्या डोळ्यात पाणीच राहत नाही. त्यावर इकडे प्रिया म्हणते, बाबा आपण निघूयात का, आपल्याला उशीर होतोय. हिला तर हे बघूच वाटत नसतं की प्रियाला हे सगळे सुखद क्षण तिला बघू वाटत नसतं. मग त्यावर सायलीला पण बाय करत असताना सायली म्हणते, थांबा मग तितक्यात सायली लाडूचा डब्बा आणते. मग कल्पना म्हणते, सायली हे तू केलंयस लाडू, म्हणजे तू पहाटे उठून लाडू केलेस? मग त्यावर विमलताई म्हणते, हो पहाटे उठून किती सगळं काम आवरून टाकले त्यांनी, माझ्यासाठी काहीच काम ठेवलेलं नाही आहे, असं त्यावर म्हणते. मग सायलीला खूप रडू येत असतं. मग त्यावर प्रिया म्हणत असते, आपण निघू बाबा, चला उशीर होते. म्हणजे तिकडे सुमन काकीनं अगदी जंगी तयारी केली असेल, वाट बघत असेल ती आपली, म्हणून आई चल. मग रविराजसुद्धा म्हणतात, अगं प्रतिमा चल. मग प्रतिमाला निघता सायलीची खूप आठवण येत असते. सायलीने जे काही तिच्यासाठी केलेलं असतं ते तिला खूप आठवत असतं प्रतिमाला. मग प्रतिमाला सायलीने तिच्यासाठी घास भरवलेला, ह्या घरात आणलेलं सगळं आठवत असतं.
मग इकडे बॅग पॅक करून सगळे चाललेले असतात. प्रतिमा पुढे तोंड करून चाललेली असते. सायली मात्र खूप रडत असते. सायलीला मात्र खूप रडू येत असतं. तिला थांबवतच नसतं. अश्रू अनावर झालेले असतात सायलीचे. मग तितक्यात प्रतिमा वळून बघते तर सायली पळत जाऊन तिला मिठी मारते. जणू त्याच मायलेकी आहेत त्यांना, असं त्यांना दोघींच्या मनाला वाटत असतं. पण दोघी इतके ढसाढसा रडू लागतात. अर्जुनला सुद्धा ते बघून खूप वाईट वाटतं. प्रतिमा देखील खूप रडू लागते. त्यावर ह्या प्रियाला बघवत नाही. ती म्हणते, हे काय प्रकार चाललेला आहे, आपण हे आमच्या दोघींच्यात कळण्याच्या आत निघायला हवं. म्हणून प्रिया चला बाबा म्हणून म्हणत असते. तितक्यात सायली म्हणत असते, काळजी घ्या. मग प्रतिमा म्हणते, तू सुद्धा काळजी घे हां सायली, मी अधूनमधून येत जाईल. मग प्रतिमाने तिच्या बॅगेतून काढून सायलीसाठी तिची साडी देते. ही साडी ना तुझ्यासाठी. मग सायलीला ते साडी पाहिल्यावर अगदी आनंद गगनात मावेनासा इतका होतं. ती रडतच खूप हसते. आणि इकडे प्रियाला वाईट वाटत असतं की तिला काही साडी दिलेली आहे. मग इकडे सायली ती साडी जपून ठेवते. तरीसुद्धा तिला अश्रू अनावर होतात. त्या साडीकडे पाहूनच सायली खूप रडत असते. मग प्रतिमा, रविराज आणि प्रिया हे तिघेही निघतात. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. आता सुभेदार कुटुंबात प्रतिमा नसणार ह्याचं खूप सगळ्यांना वाईट वाटत असतं. सगळेच गप्प शांत असतात. आता प्रतिमा गेली आहे, कोणालाच करवणार नाही. तितक्यात अर्जुन सायलीला सावरत असतो. येतील त्या प्रतिमा ते आपल्याला भेटायला, असं अर्जुन सांगत असतो. इकडे सुमन आणि चैताली दोघे मिळून प्रतिमा येण्याची खूप जोरदार तयारी केलेल्या असतात. चैताली म्हणत असते, अगं सगळी तयारी केलेली आहेस ना गं चैताली, अगदी फुलं किती छान आहेत गं ताजे. वहिनींना ना आर्टिफिशियल फूल अजिबात आवडत नाही, त्यांना ना ओरिजिनल फूल आवडतात. आजपासून आपल्या घरात फक्त ओरिजिनल फूलच येतील हां चैताली. आणि सगळी तयारी झालेली आहे ना. अरे बापरे, आमचे हे कुठं राहिले, आज प्रतिमा वहिनी येत आहेत ना, त्यांना काहीच कळत नाही. अहो कुठे आहात, लवकर या असं ही सुमन नागराजला ओरडत असते. नागराज तितक्यात, काय आहे तुझं, मग तुम्हाला काही वाटत नाही आहे का, आज प्रतिमा वहिनी घरी येत आहात. मग नागराज गप्प बसतो. आणि तितक्यात रविराज, प्रतिमा आणि प्रिया तिघे घरी येतात. मग प्रतिमा घरात हातपाय ठेवताच तिला कसं तरी वाटत असतं. त्यावर रविराज म्हणतो, प्रतिमा तुला आठवतंय का गं, तू पहिल्यांदा ह्या घरी येताना माप ओलांडून आलेलंस. हो अगदी वहिनी, तुम्ही किती वर्षांनी ह्या घरात आला आहात, ते तुमचं हक्काचं घर आहे, तुमचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या घरात, असं सुमन म्हणत असते. मग तितक्यात ती, थांबा 2 मिनटं थांबा चैताली, लवकर ये ग, असं म्हणून आरतीचं ताट घेऊन सुमनने प्रतिमाला ओवाळते. मग खाली माप ठेवलेला असतो. मग रविराज म्हणतात, प्रतिमा हे माप ओलांडून ये ग. सुमन पण खूप खुश असते. सुमन म्हणते, वा प्रतिमा वहिनी, तुमचं खूप स्वागत आहे तुमच्या हक्काच्या घरात, हे माप ओलांडून तुम्ही आत या. मग प्रतिमा आत माप ओलांडून येते. तिला हे घर खूप नवं वाटत असतं, तिला काहीच आठवत नसतं. मग रविराज म्हणतात, ठीक आहे प्रतिमा, तुला काही आठवलं नाही तरी चालेल, पण हे घर तुझंच आहे. इकडे प्रतिमा आणि तन्वीचं फोटो लावलेले असतात. ती त्या फोटोकडे बघत असते की रविराजसुद्धा बघत असतात. मग प्रतिमा तिचे फोटो कुठे आहेत हे सगळं बघत असते. तिला काहीतरी वेगळंच वाटत असतं की कारण तिला काही आठवलेलं नसतं, अजून थोडंफार काही आठवत असतं. मग त्यावर सुमन म्हणते की वहिनी, तुम्हाला काहीतरी ओळखीचं वाटते का हो ह्या घरात. मग त्यावर तन्वी म्हणते की ठीक आहे, आईला थोडा आराम करू दे, आत्ता तरी आलो आहोत ना आम्ही. मग रविराज म्हणतो, प्रतिमा चल तुला आमची खोली दाखवतो. मग प्रतिमाला घेऊन रविराज खोलीमध्ये जातात. मग प्रतिमा आणि रविराज खोलीमध्ये जातात. इकडे सुमन म्हणते, मी स्वयंपाकाची तयारी करते. मग चैताली पण गेली. मग त्यावर इकडे नागराज आणि प्रिया बोलत असतात, काय अर्जंट होती का प्रिया तिला इथे हाणायची, म्हणजे तुझा तो खोटारडा बाप आणि माझी खरी बायको ते ना चौकशीच करत बसले आहेत. तिकडे नजराच आहे आपल्यावर त्यांची, आता काय करणार आहेस तू इथे, म्हणजे हे तर चुकलं ना, त्या सुभेदारांच्या घरात सगळे मिळून तिची मेमरी आणत नाहीत, ह्या घरात तिची मेमरी तर परत येऊ शकत नाही.
असं दोघे बोलत असतात. इकडे सायलीला मात्र खूप वाईट वाटत असतं. प्रतिमा आत्या गेलेलं. मग अर्जुन तिला कसंबसं सावरत असतो. अर्जुन म्हणत असतो की मी सायली येतील प्रतिमा आत्या, तुम्ही इतका का वाईट वाटून घ्याल? तुमचं आणि नातं त्यांचं कधीही संपणारं नातं आहे. त्या तुम्हाला भेटायला नक्की येतील. त्या त्यांच्या घरात नक्की सेफ आहेत असं अर्जुन तिला सावरत असतो. आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे, सायलीसाठी एक वेगळीच नोटीस आलेली असते. आश्रम केसवरील स्टे हटलेला असतो. महिपत आणि साक्षी त्या जागेवर मोठं त्यांचं हॉटेल बांधणार असतात. हे ऐकून सायलीला धक्का बसून ती चक्कर येऊनच पडते. अर्जुन बघतो तर काय, सायलीने सांगते ते बघा तिथं लेटर आहे. मग ते अर्जुनसुद्धा सगळ्यांना वाचून दाखवतो की आश्रम केस गेलेला आहे आपल्यापासून. महिपत आणि साक्षी त्यावर हॉटेल बांधणार आहेत. सायली खूप आता आश्चर्यात असते.